पाठी लागोन लागोन हेनी आज म्हाका फिरोक हाडलाली, त्यामुळे मी आज जाम खुश आहे. ह्या वाडेगावचा पांडवकालीन विमलेश्वर मंदिर. या मंदिराबद्दल आख्यायिका अशी सांगितली जाता की ह्या मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधल्यानी हा, ता पण एका दगडात कोरून. जसा मी मंदिरात भुतूर भुतूर जाऊक लागलय तसा माका भारी वाटूक लागला. माका आनंद्यान मोठ्यान बोमटोसा वाटला, पण मी स्वतःवर कंट्रोल केलंय. इतका माका या मंदिर आवडला. कातळात कोरलेली ही हत्तीची स्वारी बघूनच मी एवढा खुळावलंय की कधी एकदा मी पुरा मंदिर बघते असा माका वाटला. फुल जोशात मी मंदिरात एंट्री मारलंय. मंदिरात जाऊच्या आधी हेनी माका सांगलानी होता की भुतूर जाम वटवागळा असतील, घाबरो नको. तर मी तेंका सांगलंय, शा मी नाही भिणार. आणि खरोखर मी भियालय नाही. बघून तेंका विचित्र वाटत होता एवढंच. माका सांगता सांगता हेच भित्रे निघाले. ती अंगार येतील की काय म्हणून सारखे सारखे वर वर बघित होते. हे नेहमी सांगतात, शंकराच्या मंदिरात इलस की पहिला नंदीच्या आणि मग गणपतीच्या पाया पडोचा, मगच शंकराच्या पाया पडोचा. मी जसा गाभाऱ्यात पोचलोय तसा स्वतःचा बाण हरपून बसलोय. महादेवांची पिंडी इतकी आकर्षक नि नयन मनोहर दिसत होती की मी बोलोक विसरलोय. त्याच स्थितीत मी देवाच्या पाया पडलोय. कातळ करून गाभारो बनवलेलो होतो. पुरा मंदिर एका कातळात कोरलेला हा, ता पण हजारो वर्षापूर्वी द्वापार युगात म्हणजे श्रीकृष्णाच्या काळात 5 पांडवांनी कोरलेला हा, म्हणून त्यांचा शिल्प पण समोर दर्शनी भागावर कळसावर कोरलेला हा. एका रात्रीत ह्या मंदिर बांधून ते या गुहेतना अदृश्य झाले असा म्हटला जाता. आता हायसून खालच्या म्हणजे समोरच्या बाजूक जाणा माझ्यासाठी सरप्राईजच होता, कारण थंय गेल्यावर इतका भारी वाटत होता की मी हेंका सांगलंय आम्ही परत परत हय येत राहूया. निसर्गाच्या कुशीतना भावणारो वाळ बघून मनाक जाम सुख भेटला. समोरना 5 पांडवांचा मस्त दर्शन झाला. मग काय आम्ही फोटोशूट केला. फोटो काढून पॉट भरल्यावर आम्ही माझ्या मामाकडे जाऊन निघाला. देवगडातला वाडेगावचा पांडवकालीन मंदिर जाम प्रसिद्ध हा. तुम्ही बघलाच नसाल तर नक्की यावा.